देश घडवण्याचं सामर्थ्य असणाऱ्या राजकीय क्षेत्रात सुशिक्षित नेतृत्व असणं हा सुद्धा सर्वसामान्य नागरिकांचा खूप मोठा आधार असतो। भाषणं, टीका टिप्पण्या, दौऱ्यांचं झंझावात एवढ्यापुरतीच राजकीय नेत्यांची ओळख सीमित नसून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे इतरही अनेक पैलू असतात। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकत्वाची धुरा सक्षमपणे खांद्यावर पेलणारे महाराष्ट्राचे सुशिक्षित, सुसंस्कृत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय रवींद्र सामंत यांच्या चरित्रावरून हे स्पष्ट होतं। त्यांचं नेतृत्व म्हणजे सुद्धा सर्वसामान्यांसाठी पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्यासारखंच प्रभावी आहे। डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस। रत्नागिरीतील पाली तालुका ही त्यांची जन्मभूमी। ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा करून ऐन तारुण्यातच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा विडा उचलला। कणखर नेतृत्व, अमोघ वक्तृत्व आणि भारदस्त व्यक्तिमत्व यामुळे जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी पाय रोवले त्या क्षेत्रास भरभरून दिलं। पालकमंत्री उदय सामंत फक्त राजकारणाशीच संबंधित आहेत का असा प्रश्न कुणालाही पडेल, पण तसं नाही। विविध क्षेत्रातील त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे। शिक्षण, सहकार, क्रीडा, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध संस्था त्यांनी स्थापन केल्या। ख्यातनाम असणाऱ्या संस्थांची प्रमुख पदं यशस्वीपणे पेलून त्यांना न्याय दिलाय। क्रिकेट स्पर्धांचं यशस्वी आयोजन, कलाकार संघटना, नाट्य परिषदा, रिक्षा चालक मालक संघटना अशा सर्वच बाबींशी त्यांचा थेट असणारा संबंध थक्क करतो। झपाटून केलेल्या विकास कामांच्या चढत्या आलेखामुळे ते तब्बल 4 वेळा विधानसभेवर निवडून गेले। आज ते राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत। लहान मोठ्या सर्वच माणसांशी स्नेहसंबंध जुळवत त्यांनी कमालीचा जनसंपर्क वाढवलाय। उगवते नेतृत्व सन्माननीय उदयजी सामंत साहेब तरुणांसाठी नेहमीच एक आयडॉल ठरलेले आहेत। सर्वसाधारण लोकांना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांचं काम करण्याची पद्धत या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्यांनी आपल्या कामाचा ठसा उठवून सतत आज 95,000 मतांनी विजयी होण्याचा विक्रम ज्यांनी नोंदवला आहे ते आमचे उदयजी सामंत साहेब। त्यांचा राजकीय कोणतंही पाडवळ नसताना, कोणतेही राजकीय वारस नसताना स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वतःच्या वक्तृत्वावर आणि स्वतःच्या मेहनतीने त्यांनी आपली स्वतःची एक ओळख निर्माण केली। या कोकणामधून या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कामाने त्यांनी आपला एक ठसा उमटवलेला आहे। पवार साहेबांचे अतिशय लाडके, उद्धव साहेबांचेही अतिशय लाडके। ज्या पक्षात त्यांनी काम केलं त्या पक्षाच्या नेतृत्वाचा विश्वास त्यांनी संपादन केला आणि मग ते नगरविकास खात्यात असू दे, मुंबई म्हाडाचे अध्यक्ष होते, पण प्रत्येक वेळेला त्यांनी त्यांच्यावर दिलेली जबाबदारी पूर्णपणे पेलून तिला न्याय देण्याचा काम केलं। सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला। आज रत्नागिरीच्या जनतेने त्यांना भरभरून प्रेम दिलं। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर जी आज 1 वर्षात जी सिंधुदुर्ग जिल्ह्याची घोडदौड आहे ती फक्त उदय सामंत साहेबांमुळे आहे। कोविड सारख्या महाभयानक अशा महामारीच्या संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र दिवस रात्र वाड्या वस्तीवर फिरून लोकांना धीर देण्याचं काम केलं। त्यांच्या इकडे औषधोपचार पोहोचवण्याचं काम केलं।
त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचं काम केलं आणि स्वतः ज्या वेळेला त्यांना स्वतः कोविड पॉझिटिव्ह झाले तेव्हा सुद्धा त्यांनी 8 दिवसाच्यावर त्यांनी विश्रांती घेता पुन्हा निगेटिव्ह झाल्या पुन्हा त्याच वेगाने कामाला लागले. म्हणजे असं हरमनिरी नेतृत्व हे उदय सामंत जे सर्वसामान्यांना आपलेसे वाटत आहेत, सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जात आहेत, तरुण शिवसैनिकांना एक आवडतं नेतृत्व, या कोकणाचं ज्यांनी खरं कोकणामध्ये जी विकासाची गंगा आणली, या अशा उदय सामंत साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना संपूर्ण सिंधुदुर्गवासियांतर्फे माझ्यातर्फे श्री भैरीभवानी प्रतिष्ठानतर्फे खूप खूप शुभेच्छा. अजून सामंत साहेब अजून मोठे व्हा. या कोकणाचा विकास हा तुमच्यासारख्या नेतृत्वाबरोबरच काम करून आपल्याला करता येईल आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी, तुमच्या पुढील वाटचालीसाठी तसेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपल्याला सुदृढ आणि निरोगी आयुष्य लाभावं, तसेच आपली चढती कमान अशीच पुढे चढत जावी. राजकीय क्षेत्रात आल्यावर म्हाडा, विधानमंडळ अंदाज समिती अशा महत्त्वपूर्ण संस्थांच्या प्रमुख पदाची धुरा त्यांनी समर्थपणे पेलली. कोकणच्या प्रगतीसाठी सातत्यानं विधानसभेत ते बाजू उचलून धरतात. उदय सामंत धडाडीचे धुरंधर नेते आहेत. कोकणातील शेतकरी सर्वसामान्यांविषयी त्यांना कळवळ आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना वेंगुर्ला इथं कविवर्य मंगेश पाडगावकर स्मारकासाठी त्यांनी 1,47,00,000 निधी मंजूर केला. कुडाळ येथील मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह उभारण्यासाठी त्यांनी 2 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली. सिंधुदुर्ग नीट परीक्षेसाठी गोवा केंद्र निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी त्यांनी दूर केल्या. सिंधुदुर्गात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम प्रभावीपणे राबवली. आंगणेवाडी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 22 कोटी रुपयांचा निधी दिला. सिंधुदुर्ग जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत येणारा पहिला जिल्हा ठरला. जिल्ह्यातील प्रत्येक विश्रामगृहासाठी 2 कोटी निधी देण्यात आलाय. जिल्हा मुख्यालयातील जनता दरबारमध्ये 125 पेक्षा जास्त लोकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात आले. वेंगुर्ल्यातील वेळागर इथं जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येत आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं किनाऱ्यावर बीच शॅक्स उभारण्याची योजना आणली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्याचा लेखाजोखा एवढ्या कमी वेळेत कमी शब्दात मावणारा नाहीये. तडफदार युवा नेतृत्व असणारे सिंधुदुर्गचे सक्षम पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय रवींद्र सामंत यांना टीम सिंधुदुर्ग लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री अतुल रावराणे, शिवसेना नेते तथा अध्यक्ष भैरी भवानी प्रतिष्ठान वैभववाडी. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ECM असोसिएट्स नागपूर. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक KCC बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड कासार्डे कॅम्प. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक महालक्ष्मी इन्फ्रा प्रोजेक्ट पुणे. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री मुदतसर शिरगावकर, शासकीय ठेकेदार.
महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक DR कन्स्ट्रक्शन। महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री संजय आंग्रे, जिल्हा परिषद सदस्य फोंडा घाट आणि फोंडा घाट विभागातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि तमाम शिवसैनिक। महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री सुकांत वरुणकर, प्रोप्रायटर यश इंजिनियर्स। महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री सतीश सावंत, चेअरमन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सिंधुदुर्ग तथा शिवसेना नेते सिंधुदुर्ग। महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री वैभव नाईक, आमदार कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक। महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक स्वरूपा विखाळे, जिल्हा परिषद सदस्य कलमट विभाग आणि माननीय श्री रामू विखाळे, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय ठेकेदार। महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री अमित वेंगुर्लेकर, प्रदेश सहसचिव, ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट, युवक तालुकाध्यक्ष, भंडारी युवा ब्रिगेड, राजमाता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सावंतवाडी, डेव्हलपिंग ऑफिसर, बंधन बँक, मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड, DSA GRA, सहारा एजन्सी रिकव्हरी ऑफिसर सिंधुदुर्ग, ऑल टाइम्स ऑफ नॅशनल बँक, हिंद भारतीय जनरल कामगार, जिल्हा चिटणीस शिवसेना, उपाध्यक्ष छत्रपती राजश्री शाहू बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था, कोल्हापूर। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री अभित नाईक, सिंधुदुर्ग राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक, कणकवली नगरपालिका। महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री बाबूराव धुरी, तालुका प्रमुख, शिवसेना दोडामार्ग, सदस्य पंचायत समिती दोडामार्ग। महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री दीपक सोनवणे, वनक्षेत्रपाल आणि वनक्षेत्रपाल कणकवली कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंद। महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री प्रकाश रसाळ, विभागीय नियंत्रक, सिंधुदुर्ग ST महामंडळ आणि ST महामंडळाचे सिंधुदुर्ग विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंद। महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक रुपेश राऊळ, शिवसेना तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य, सावंतवाडी। महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री विलास मधुकर साळसकर,
शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा शिवसेना तालुका प्रमुख देवगड। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।